एका सेटजीवर लक्ष्मी माता रुसल्या. जाताना त्या म्हणाल्या, मी आता इथून निघत आहे, पण माझ्या जागी नुकसान येईल, त्यासाठी तयार राहा. पण जाण्यापूर्वी जर तुला काही मागायचं असेल तर मला माग. सेठ खूप समजदार होता. तो विनम्रतेने म्हणाला, माता जर नुकसान येणारच असेल ना तर येऊ द्या, पण मला एवढंच वरदान द्या की माझ्या कुटुंबात नेहमी सुख आणि शांती राहो. लक्ष्मी माता हसल्या आणि म्हणाल्या, तथास्तु, आणि त्या निघून गेल्या. सेठजींना 4 सुना होत्या. काही दिवसांनी सगळं नेहमी सारखं सुरू होतं. एका दिवशी सर्वात लहान सून खिचडी बनवत होती. तिने खिचडीत मीठ टाकलं आणि आपल्या कामात गुंतली. थोड्या वेळाने दुसरी सून आली. तिने खिचडी चाकली नाही, पण अजून मीठ टाकलं आणि निघून गेली. असं करत करत तिसरी आणि चौथी सून ही आल्या. त्यांनीही न चाकता खिचडीत मीठ टाकलं. रात्री जेवायला सगळ्यात आधी सेठजी बसले. पहिला घास घेताच त्यांना जाणवलं, अरे देवा, खिचडीत तर मिठाचा डोंगर आहे. पण सेठजींनी काहीही न बोलता शांत बसले. त्यांनी खिचडी खाल्ली, काहीही न बोलता उठले आणि आपल्या खोलीत गेले. नंतर मोठा मुलगा जेवायला बसला. त्याने विचारलं, बाबांनी जेवण केलं का? त्यांनी काही बोलले का? सगळ्यांनी म्हणाले, हो खाल्लं, पण काही नाही बोलले. मग मुलगाही शांतपणे खिचडी खाऊन निघून गेला. असं करत करत घरातले सगळे सदस्य एक एक करून आले. आपल्या आधींच्याकडून विचारलं, काही बोलले का? आणि सगळ्यांनी एकच उत्तर दिलं, नाही. तेव्हा प्रत्येकाने शांतपणे खिचडी खाल्ली आणि निघून गेले. त्या रात्री सेठजी झोपलेले असताना त्यांच्या स्वप्नात नुकसान आलं. त्याने हात जोडून म्हटलं, सेठजी, मी इथून जात आहे, मी तर राहू शकत नाही. सेठजी म्हणाले, का? काय झालं? तू का जात आहेस? नुकसान म्हणाला, तुम्ही सगळ्यांनी मिळून 1 किलो मीठ खाल्लं, पण एकानेही दुसऱ्यावर ओरडलं नाही, कोणी भांडलं नाही, सगळं घर शांत राहिलं. अशा घरात जिथे इतकी शांती, एकमेकांवर इतकं प्रेम आणि आदर आहे, तिथे मी राहू शकत नाही. निष्कर्ष, जीवनात चढ उतार, लाभ नुकसान, सुख दुःख हे येतच राहतात, पण ज्या कुटुंबात एकमेकांवर प्रेम आहे, परस्परांमध्ये सन्मान आणि शांतता आहे, त्या कुटुंबाचं काहीही बिघडू शकत नाही.